मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा म्हणजेच 8 जुलैचा रिव्ह्यू आपण बघत आहोत. आजच्या एपिसोडमध्ये खूप छान असा ट्विस्ट येणार आहे, त्यामुळे एपिसोड कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मात्र राजकुमार त्या बंड्याचा फोन ट्राय करत असतात. फोन तर लागत असतो, पण तो बंड्या फोन रिसीव करत नसतो, म्हणून राजकुमार खूप वैतागलेला असतो. राजकुमार सतत म्हणू लागतो की फोन उचल, मला फक्त माहिती झालं पाहिजे की तू कुठे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये. फक्त तुलाच माहिती आहे की ती सावली जिवंत आहे की नाही आणि तिचं मूल कुठे आहे. म्हणून राजकुमारला हे सगळं माहिती करून घ्यायचं असतं, म्हणून बंड्याचा सतत फोन ट्राय करत असतो. तितक्या वेळात ती मोनिका तिथे येते. मोनिका म्हणू लागते, काय रे राजकुमार, तुला माहिती का, बघ ना इकडं सोशल मीडियावर काय चालू आहे. त्या भैरवीने सगळा धिंगाणाच घातलाय. त्यावेळी आता राजकुमार मोनिकाला सांगू लागतो, अगं बंड्याचा फोन लागतोय पण तो उचलत नाही. मला तर फार वैताग आलाय. मला तर असं वाटतंय माझ्यापेक्षा पण मोठी बाजी पलटायला बसलाय तो. मला त्याला फक्त एकदा बोलायचं आहे आणि तो कुठे आहे ना, मला त्याच्याकडे जायचं आहे. मग सगळं काही माझं व्यवस्थित होऊन जाईल. त्यावेळी मोनिका सगळं विचारू लागते, काय राजकुमार, तुला माहीत झाले बंड्या कुठे आहे, काय करतोय आणि त्याचा फोन कुणाकडे आहे, माहीत झाले का तुला कुठे आहे. राजकुमार खूप वैतागून मोनिकाला म्हणू लागतो की अगं त्याचा फोन लागतोय, उचलत नाही तो, मी तुला तेच सांगतोय ना. मग राजकुमार वैतागूनच तिथनं निघून जात असतो. पण जाता जाता मोनिकाला एक म्हणू लागतो की हे बघ, एकदा का माझ्या हातात तो बंड्या आला ना, मग मला ती सावली कुठे आहे, जिवंत आहे की नाही आणि तिचं मूल कुठे आहे ते सगळं काही मला माहिती होईल. आता त्यावेळी मोनिकाला सगळं काही माहिती असतं. सावली जिवंत आहे, तिचं मूल देखील आहे आणि तो बंड्या देखील मोनिकाला सगळं काही माहिती असतं. पण त्याचा फोन मात्र इतर दुसऱ्याच व्यक्तीला सापडलेला असतो. मोनिका म्हणू लागते, त्याचा फोन तर दुसऱ्याच व्यक्तीला सापडला वाटतं, पण हा राजकुमार त्या लोकेशनवर पोहोचायच्या अगोदर मला काही ना काहीतरी करावं लागेल. आता मोनिका तिचा प्लॅन करत असते. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतंय, सावली रडतच सारंगशी बोलत असते. म्हणू लागते की बाबा मला सांगताय की जा ना तुझ्या भूतकाळाला समोर, तू किती दिवस जगापासून लपून राहणार आहेस, किती दिवस तुझी ओळख लपून ठेवणार आहेस. बाबांनी हे सगळं सांगितले, पण मला नाही वाटत मी माझ्या भूतकाळाला विसरून समोर जावं म्हणून. त्यावेळी सारंग म्हणू लागतो, त्यांचं खरंच आहे ना, जा ना तू तुझ्या भूतकाळाला सामोरे, किती दिवस लपून राहणार आहेस जगापासून, दाखव तुझी ओळख सगळ्यांना. त्यावेळी आता सावली म्हणू लागते, किती सहजपणे बोलताना तुम्ही हे, जर मी माझ्या आयुष्याचा गुंता जर तुम्हाला सांगितला ना सारंग, तर तुम्ही हे सगळं बोलणारच नाही. त्यावेळी सारंग म्हणू लागतो, अगं मग मला सांग ना तुझ्या आयुष्याचा गुंता काय आहे, तर आपण करू ना सॉल्व. सावली म्हणू लागते, कोणत्या नात्याने मी तुम्हाला माझ्या आयुष्याचा गुंता सांगायचा आहे. त्यावेळी सारंग खूप सॅड होतो आणि म्हणू लागतो की सावली हे बघ, आपल्यात इतर कुठलं तर नातं उरलेलं नाही, पण आपण मैत्रीचं नातं म्हणून तरी आपण एकमेकांशी बोलू शकतो ना, मग सांग ना तुम्हाला. सावली रडत असते. म्हणू लागते, माझं सांगायचं झालं ना तर मला इथे राहूच वाटत नाही. मला तर असं वाटते कुठेतरी माझ्या मुलाला घेऊन लांब निघून जावं. आता सावली असं देखील म्हणू लागते, बरं मान्य आहे मला, मी बाबांचं आणि तुमचं ऐकलं, पण माझ्या आबिरचं कसं होईल, मी त्याला कसं सांगायचं आहे. त्या भैरवीजीने मला परत एकदा चॅलेंज दिले, मीडियासमोर माझं नाव घेत आहे आणि त्याच्यासोबत तुमचं देखील नाव घेत आहे पहिलं जे काही घडलं आहे त्याच्यामुळे, तर मी माझ्या आबिरपासून हे सगळं कसं लपून ठेवायचं मला सांगा बरं. आता सारंग म्हणू लागतो, मी तुला एक आयडिया देऊ शकतो, मी अबीरला घेऊन या शहरमधून कुठेतरी बाहेर निघून जाईन आणि त्याची खूप काळजी घेईन, तू अजिबात त्याची काळजी करू नको. सावली आता विचार करू लागते. सावली मनातल्या मनातच विचार करून म्हणू लागते की कसं सांगू सारंग तुम्हाला, हा अबीर न तुमचाच मुलगा आहे, पण एक तर तुम्हाला मी सांगूही शकत नाही आणि बोलूही शकत नाही. मला तर कळत नाही मी काय करावं. सावली फक्त रडत सारंगकडे बघत असते. तर सारंग म्हणू लागतो, सावली आता काय झाले बोल ना. आता तेवढ्या वेळामध्ये सावली म्हणू लागते, प्लीज मला विचार करू द्या आणि मी नंतर सांगते तुम्हाला, आता सध्या थोडासा विचार करून नंतरच तुमच्याशी बोलते. सारंग म्हणू लागतो, मी अबीरशी बोलू का. त्यावेळी सावली म्हणू लागते, नाही नको, तुम्ही नका बोलू अबीरशी, आज मी त्याला स्कूलमध्ये पाठवलं नाही ना, म्हणून तो माझ्यावर खूप रागावलाय, चिडलाय. त्याचं काय, तो तर एका पायावर तयार होईल तुमच्यासोबत यायला, पण मला भीती वाटते. सारंग म्हणू लागतो, सावली तू मनामध्ये कुठलीही खंता न ठेवता त्याला माझ्यासोबत पाठवू शकते. त्यावेळी सावली म्हणू लागते, तुमच्यासोबत तर तो येणारच झाला ना, त्याला आता सध्या तुमचा खूप लळा लागलेला आहे.
त्यावेळी सारंग म्हणतो, सावली नेमकं तुला काय बोलायचं आहे? सावली म्हणू लागते, आता सध्या तर काहीच नाही, पण मी विचार करून नंतर तुमच्याशी बोलते. तर सारंग त्यावेळी म्हणू लागतो, ठीक आहे सावली, विचार कर आणि नंतर मला कळव नेमकं तुला काय करायचं आहे. आणि सारंग तिथनं निघून जातो. तर सावली खूप खचून गेलेली असते. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं, तो भैरवी आणि राजकुमार एकमेकांशी बोलत असतात. तर राजकुमार म्हणू लागता, काय मग भैरवीजी, तुम्ही त्या सावलीला इतकं मोठं चॅलेंज दिलं, तिचा काही मेळ लागला की नाही? कोणत्या वेळात ती जाऊन बसलेली आहे? आता तेवढ्या वेळात भैरवी म्हणू लागते, अरे राजकुमार, पेशन्स ठेवावं लागते माणसाला, कारण की तिला इतकं मोठं चॅलेंज दिलं ना, ती कुठल्याही वेळातून वरती येणारच झाली आणि माझं चॅलेंज ती स्वीकारणारच झाली. त्या वेळात राजकुमार म्हणू लागतो, मग तर काय 8 वर्ष तर आपण वेट केलाच आहे, पण आता काय आपण हातावर हात ठेवून बसायचं का? पण मी माझं काम करतोय बरं का. तेवढ्या वेळात राजकुमार म्हणू लागतो, पण भैरवीजी, मला ना तुमची छोटीशी मदत हवी. अरे एकदम छोटी आहे, तुम्ही करसाल का? भैरवी म्हणू लागते, सांग राजकुमार, कसली मदत हवी आहे? राजकुमार म्हणू लागतो, तेव्हा तर 8 वर्षापूर्वी तुम्हाला आठवतच असेल काय काय झालं. तो माझा गुंड तिच्या पाठीमागे लागला, ती काय ते ट्रेनच्या दिशेने धावली, त्याच्यानंतर माझ्या गुंडानं तिला पकडलं सुद्धा. मग तिला आणि तिच्या मुलाला काय त्या ट्रेन खाली ढकलवून दिलं, असंच काहीतरी झालं. त्यानंतर आता भैरवी म्हणू लागते, राजकुमार, मला हे सगळं काही माहिती आहे, मेन मुद्द्यावर ये आणि तुला काय बोलायचं माझ्याशी ते बोल. तितक्या वेळामध्ये भैरवी म्हणू लागते, नेमकं राजकुमार, तुला असं वाटतं का त्या गुंडांनी त्या सावलीला त्या ट्रॅकवर टाकलं तेव्हा ती सावली नव्हतीच? त्यावेळी आता राजकुमार म्हणू लागतो, मला तेच बोलायचं आहे. आता तो मी ज्याला ही सुपारी दिली होती ना, तो खंड्या, आता त्याला हे सगळं माहिती असणार. त्याचा फोन तर लागतोय, पण तो उचलत नाही आहे. नेमकं तो कुठं आहे मला तो माहीतच नाही आहे. त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न करत आहे, पण आता बघूया भेटेल तो आपल्याला कुठे ना कुठे. त्यावेळी आता भैरवी पण एक विचार करते, नेमकं सावली जिवंत आहे की नाही काय माहिती आहे. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं, सावली आता ते मुलांना गाणं वगैरे शिकवत असताना त्यांचा रियाज घेणं चालू असतो. तर तितके वेळा सावलीचा कुणीतरी व्हिडिओ शूट करून घेतो आणि सोशल मीडियावर टाकतो. सगळ्यांना एक हाईप मिळते की सावली जिवंत आहे म्हणून. तर सावली जगन्नाथजीकडे जाऊन खूप रडू लागते, म्हणू लागते, बाबा, कुणीतरी माझा व्हिडिओ व्हायरल केला आहे, आता सगळ्या जगाला माहीत झाले की मी जिवंत आहे म्हणून. त्यावेळी आता जगन्नाथ म्हणू लागतो, मी आतापर्यंत तुला त्या सोशल मीडियापासून खूप लपून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तू आता त्या व्हिडिओद्वारे सगळ्यांना माहीत होणार की तू जिवंत आहे म्हणून. आता आपण काय करायचं आहे? सावलीला फक्त अबीरची भीती वाटत असते की माझ्या अबीरचं काय होईल, माझ्या अबीरला मला हे सगळं कळू द्यायचं नाही. त्यानंतर सावली रडतच सारंगला फोन करते आणि म्हणू लागते की सारंग, तुम्ही जिथे कुठे आहात ना, तिथलं आत्ता लगेच माझ्याकडे या आणि माझ्या अबीरला लवकरात लवकर इथनं कुठेतरी घेऊन जा, जेणेकरून त्याला हे सगळं कळणार नाही. सावली खूप रडत असते. तर सारंग म्हणू लागतो, सावली नको टेन्शन घेऊ, मी आत्ताच तुझ्याकडे येतो. मित्रांनो, बघूया आता उद्याच्या भागामध्ये काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.